पहिल्यांदा एका देवळात मी हा प्रसाद म्हणून राईस कदंबम खाल्ला तर मी अक्षरशः याच्या प्रेमात पडले। अतिशय चविष्ट भात होता हा आणि भरपूर भाज्या, अगदी सगळं काही त्याच्यामध्ये होतं। मला इतका आवडला तर मी काय मैत्रिणीकडनं रेसिपी घेतली आणि आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे। या राईस कदंबम किंवा कदंबा राईससाठी आपल्याला लागणार आहे पाव वाटी तुराची, पाव वाटी मुगाची डाळ आणि अर्धा कप तांदूळ। मी बासमती घेतलाय, तुमच्या घरात जो कुठला तुम्ही वापरत असाल तो घ्या, तो चालेल। तर या दोन्ही डाळी आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलाय। त्याच्यात आपण शिजायसाठी घालूया पाणी, पण त्या अगोदर आपल्याला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं। तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे मीठ तुम्ही घालू शकता। आपण नंतरही भाज्यांसोबत मीठ घालणार आहोत, त्यामुळे याच्यात सुरुवातीला आपल्याला खूप मीठ नाही घालायचं। तर आता हे पाव कप डाळी होत्या आणि अर्धा कप तांदूळ होता, तर दोन्ही मिळून एक झालं। त्याच्यात मी 2.5 कप पाणी घालते आहे। तर आता हे कुकरचं झाकण लावून आपण याला मऊ शिजवून घेऊ। किती शिट्या करायच्या तुम्ही आपल्या कुकर प्रमाणे ठरवा। माझा 2 शिटीमध्ये छान शिजतं। आता आपण भाज्या तयार करून घेऊया। इथे मी घेतलं छोटंसं वांग मोठे मोठे तुकडे चिरून, एक छोटीशी भोपळी मिरची, एक छोटा तुकडा मुळा, इथे चायोटे स्क्वॅश मिळतो तो घेतलाय अर्धा, एक छोटासा गाजर आणि एक अर्धवट पिकलेला टोमॅटो। हे असं सगळं आपण याच्यात घालून घ्या। तुम्ही हव्यात त्या भाज्या घालू शकता, त्याच्यात अजूनही भरपूर भाज्या छान लागतात। मी थोडासा मुळ्याचा पाला होता तो पण घातलाय। त्यात शेवगाच्या शेंगा, कुठल्याही प्रकारचा घेवडा किंवा कच्ची केळी पण खूप छान लागतात आणि भोपळाही छान लागतो। तर भाज्यांमध्ये हिंग हळद घालून आपल्याला उकळायला ठेवायचं। त्याचसोबत मी एक लिंबा एवढी चिंच घेतलीये, ती गरम पाण्यात भिजवून ठेवते। आपल्याला चिंचेचं कोळही लागणार आहे। चला तर मग आता भाज्या शिजवून घेऊया। याच्या जवळजवळ 1 कप पाणी घालते आणि झाकण ठेवून भाज्या शिजवून घेऊ। भाज्या शिजायला साधारणपणे 10-12 मिनिटं लागतात। आपल्याला अगदी खूप गुल्ल शिजलेल्या भाज्या नकोय, आपल्याला भाजी दिसायला हवी जेव्हा आपण आपल्या भातामध्ये मिक्स करू तेव्हा। 5 मिनिटांनंतर मी भाजी चेक केली, अजून शिजली नाहीये, तर त्याला अजून वेळ लागणार आहे। तोपर्यंत आपण चिंचेचा कोळ काढून घेऊया। चिंच गरम पाण्यात भिजवली होती, ती गार झाली, तर आता याचा मस्तपैकी कोळ काढून घेऊ। तोपर्यंत आपली भाजी पण शिजेल। अजून 5 मिनिटं झाली आहे, भाजी शिजलेली वाटते। तर आता आपण गॅस बंद करू आणि याच्यात बाकीच्या वस्तू घालूया। भाज्यांमध्ये आपल्याला घालायचं चिंचेचा कोळ, थोडासा गूळ आंबट गोड चवीसाठी, 1 टेबलस्पून मोठा टेबलस्पून भरून सांबार मसाला, हा घरचा मसाला आहे, रेसिपी हवी असल्यास कळवा, आणि त्यासोबत चवीला मीठ। तर लक्षात ठेवायचं आपण आधी पण मीठ घातलेलं आहे डाळ तांदूळ शिजवताना, तर त्याप्रमाणे मीठ घालायचं। आता याला परत एक उकळी आणायची आणि आपण शिजवलेल्या डाळ तांदूळ मध्ये याला मिक्स करूया। चला चेक करूया डाळ तांदूळ चांगलं शिजलंय का। हे छान मऊ शिजलेलं आहे। याच्यात आपल्याला एकदा याला हलवून घेऊ आणि त्याच्यात आपण भाज्यांचं मिक्सचर घालून नीट परत व्यवस्थितपणे हलवून घेऊ। खाली जर काही खिचडी चिकटलेली असेल तर त्याला चांगलं छान हलवून घ्यायचं आणि आता आपल्याला एकदा मंद आचेवर उकळी आणायची आहे आणि मग फक्त आता फोडणी द्यायची राहिली आहे। फोडणीसाठी तेल तापवलं, त्याच्यात आपण थोडेसे काजू तळून घेऊ। त्याला फक्त 30 सेकंड्स लागतात, पटकन लालसर होतात। काजू तळले गेले की त्याला काढून घेऊ आणि आता आपण करूया फोडणीत हवंय आपल्याला मोहरी, लाल मिरचीचे तुकडे, कडीलिंब, भरपूर हिंग आणि 1 टेबलस्पून आपण याच्यात घालणार आहोत काश्मीरी लाल मिरची। यांनी आपल्या राईस कदंबमला मस्तपैकी कलर येईल। आणि तुमच्या घरी जर तिखट आवडत असेल तर ह्याच वेळेस तुम्ही तिखटही घालू शकता। आता ही फोडणी आपण आपल्या कदंबम भातवर ओतून घेऊया आणि आपला मस्तपैकी चविष्ट असा हा कदंबम राईस किंवा कदंबम भात तयार आहे। याला कदंबा किंवा कदंबम म्हणतात। दक्षिण भारतात बऱ्याच वेळा देवळांमध्ये हा प्रसाद म्हणून दिला जातो आणि अतिशय उत्कृष्ट चवीचा लागतो। हे सात्विक बिना कांदा लसणीची भाताची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, ही मला खात्री आहे। एकदा जरूर करून बघा आणि ही कुठल्याही वेळेसाठी आपल्याला करता येते। खिचडीच्या ऐवजी कधीतरी हा भात करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। सर्व करताना वरले तळलेले काजू, थोडासा पापड बाजूला आणि तुपाची धार, आपलं जेवण तयार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा। आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपी सोबत।